पश्चिम घाट. भारताच्या दक्षिणेकडच्या हिमालयापेक्षाही प्राचीन पर्वतरांगा. पश्चिम घाट हिरव्या कंच जंगलांचा, वर्षावनांचा घनदाट प्रदेश. पश्चिम घाट वनस्पती, पक्षी, प्राणी, कीटक यांच्या नाना तऱ्हांचं अद्भुत विश्व. जगातल्या जैवविविधतेच्या दृष्टीनं हॉटस्पॉट म्हणजे अगदी महत्त्वाचा असलेला हा 1600 किलोमीटरचा पट्टा. अरबी समुद्राला समांतर असा डोंगर रांगांचा मुलूक. युनेस्कोनं नुकताच इथल्या 39 ठिकाणांना जागतिक नैसर्गिक वारशाचा दर्जा दिलाय. म्हणूनच या विलक्षण मुलखाची सफर करण्याचा हा खटाटोप, एक प्रवास पश्चिम घाटाशी असलेलं आपलं नातं शोधणारा. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री सातपुड्यापासून विलग झालाय तापीच्या खोऱ्यामध्ये. उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेला हा घाट गुजरातच्या डांग पट्ट्याकडे वळतो आणि मग पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत येतो. महाराष्ट्रालगतच गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरचा पश्चिम घाट खूपच समृद्ध आहे. कर्नाटकपासून पुढे तमिळनाडू आणि केरळ या राज्यांनाही पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलांचं वरदान लाभलंय. हा घाट नेमका सुरू होतो उत्तर महाराष्ट्रातल्या कोंडाईबरीच्या खिंडीपासून. नाशिकपासून सटाणा, नंदुरबारचा प्रवास करत गेलं की ही खिंड लागते, कोंडाईबरी. डोंगर रांगांमध्ये तुमचं स्वागत असो. आत्ता आपण आहोत कोंडाईबारीच्या खिंडीमध्ये. याच खिंडीमधून पश्चिम घाटाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते. इथूनच या डोंगर रांगा थेट कन्याकुमारीला जाऊन भिडतात. आपण प्रयत्न करणार आहोत पश्चिम घाटाचा नव्यानं शोध घेण्याचा. आम्ही निघालोय, तुमचीही साथ हवी. कोंडाईबरीच्या खिंडीला लागून असलेल्या डोंगर रांगा आणि दरीतलं जंगल पानगळीमुळे रंगीबेरंगी झालंय. इथे पावसाचं प्रमाण कमी, त्यामुळे सगळा भागच ओसाड आणि रेताड, उंचाड्या टेकड्यांचा. या डोंगर रांगांना गाळण्याचे डोंगर असंही म्हणतात. याच गाळण्याच्या डोंगरांच्या परिसरात आम्ही मुल्हेरहून निघालो मांगी तुंगी या शिखरांकडे. पश्चिम घाटातली ही दोन देखणी शिखरं, मांगी आणि तुंगी. या जुळ्या शिखरांपैकी मांगीची उंची आहे 4343 फूट आणि तुंगीची उंची आहे 4385 फूट. ही अतिप्राचीन शिखरं जैन धर्मीयांचं श्रद्धास्थान आहेत. मांगी आणि तुंगीच्या जवळ साल्हेर आणि मुल्हेर हे पश्चिम घाटातले किल्लेही आहेत. या किल्ल्यांचं सूर्यास्तातलं रूप बघतच आमचा पहिला दिवस मावळला. उत्तर महाराष्ट्रातल्या सह्याद्रीतून आता आम्ही वळलो गुजरातकडे. कच्छचं रण, गीरचं अभयारण्य यामुळे गुजरातची एक वेगळी ओळख आहे. पण गुजरातला जंगल म्हणून जे काही लाभलंय ते डांगचंच. હમણાં અમે ગુજરાતના ડાંગ વિસ્તારમાં છે અને આ જંગલનું નામ પૂર્ણા વાઇલ્ડ લાઇફ સેન્ચ્યુરી છે.
पश्चिम घाटाचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा दक्षिण भारतातली समृद्ध जंगलं आपल्या डोळ्यासमोर येतात, पण पश्चिम घाटाचा एक मोठा भाग डांग मधल्या या जंगलानं व्यापलेला आहे. इथली जंगलं पानगळीची आहेत, पण याही ऋतूत इथली हिरवाई मात्र टिकून आहे. सुरत नेचर क्लबचे विरल प्रजापती आणि दीपक मेहता यांच्यासाठी पूर्णा वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे दुसरं घरच. वो जो फ्लाइंग स्क्विरल जो है वो मोस्टली जो स्वीट के जो फ्रूट होते हैं, हाँ. उमर के जो फ्रूट होते हैं वो फ्रूट्स वगैरह खाती है. इथली प्रत्येक जंगलवाट त्यांच्या अगदी पायाखालची. इथल्या उंच झाडांवर फ्लाइंग स्क्विरल म्हणजेच उडत्या खारीचा वावर असतो. ही उडती खार निशाचर आहे. दुर्मिळ असलेल्या ग्रेट ब्लॅक वुडपेकर म्हणजेच मोठ्या काळ्या सुतार पक्ष्याचाही हा अधिवास. पूर्णा अभयारण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात आढळणारी गिधाडं. इथल्या डोंगर कपारीत लॉंग बिल्ड व्हल्चर्स म्हणजेच लांब चोचीच्या मोठ्या गिधाडांची वस्ती आहे. शेतीतला कीटकनाशकांचा वापर, जंगलतोड यामुळे भारतात गिधाडांची संख्या घटत चालली आहे. पण इथे मात्र सुरक्षित अधिवास मिळाल्यामुळे गिधाडांचं रक्षण झालंय. या जंगलात पूर्णा आणि गिरा या दोन नद्यांचा उगम होतो. पूर्णा नदीमुळेच या जंगलाला पूर्णा वाईल्ड लाईफ सँच्युरी असं नाव पडलं. गुजरात सरकारनं डांगच्या कुशीतलं हे जंगल अगदी जीवापाड जपलंय. गुजरात वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला या जंगलातलीच एक खास जागा दाखवली. याचं नाव आहे प्रिझर्वेशन प्लॉट. या जंगलातली अतिप्राचीन झाडं इथे जतन करून ठेवली आहेत. एक एक दिग्गज झाड म्हणजे एक एक देखणं निसर्ग शिल्पच. पूर्णा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये जेवढ्या प्रकारची झाडं आहेत ती सगळी झाडं 150 वर्षांपूर्वीची जुनी झाडं या संरक्षित राईमध्ये राखून ठेवण्यात आली आहेत. जंगलाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि जंगलाची पुन्हा निर्मिती करण्यासाठी याच जंगलाचा उपयोग होतो. म्हणजे एक प्रकारे ही या जंगलाची जीन बँकच आहे. पूर्णाचं जंगल दर्जेदार आहे. पक्षी प्राण्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीही इथे आहेत. तरीही युनेस्कोनं दिलेल्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये गुजरातचा समावेश मात्र झालेला नाही. गुजरात सरकार आता यासाठी प्रयत्न करतंय. Purna Wildlife Sanctuary is a continuity of the Western Ghats. So here, whatever that Purna Wildlife Sanctuary, more endemic species are found. That's why we are also proposed for the Purna Wildlife Sanctuary for the National World Heritage Site. Within 1 year, it will become the Natural Heritage Site of Western Ghats. डांगप्रमाणेच गुजरातमधला सापुताऱ्याचा भागही पश्चिम घाटाचं वैभव आहे. सूर्यास्तानंतर सापुताऱ्याच्या या डोंगर रांगांमध्ये डांगी आदिवासींच्या नृत्याचा नाद घुमत असतो. गुजरातमधून पुन्हा महाराष्ट्रात येताना हाच नाद मनात रेंगाळत राहतो. महाराष्ट्रात आल्यावर सुरू होतो गोदावरीचा मुलूक. गोदावरीचं उगम
कळसूबाई या शिखराची उंची आहे 5400 फूट. या शिखराच्या पायथ्याशी हरिश्चंद्रगड कळसूबाई अभयारण्यही आहे. या अभयारण्यामध्ये वन्य प्राण्यांची संख्या कमी आहे, पण नद्यांच्या पाण्याचं कॅचमेंट म्हणून हे जंगल राखून ठेवलंय. भंडारदरा डॅमच सोडा, तुम्ही जर खाली गेला म्हणजे आपला कोयना अभयारण्य किंवा चांदोली अभयारण्य किंवा राधानगरी अभयारण्य, तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल की प्रत्येक अभयारण्य क्षेत्रातला मोठे मोठे डॅम्स आहे. म्हणजे त्यावेळचे प्लॅनर्सने एवढं दूरदृष्टी करून प्लॅनिंग केलेले आहे की जिथे पाण्याची साठा लागणार, माणसाला पाणी साठा करावाच लागेल, त्याबरोबर परिसरातला कॅचमेंट एरियासुद्धा पिढीओन पिढी संरक्षित होणं अत्यावश्यक आहे. आणि हे होण्याचे एक कारण आहे की भारतीय वन अधिनियममध्ये किंवा वन्यजीव कायदा अंतर्गत एक सँक्च्युरी म्हणजे एक सेफ प्लेस डिक्लेअर करणं म्हणून त्यांनी केलेली आहे. पश्चिम घाटाच्या उत्तर भागाचा एक एक टप्पा पार करत आम्ही आता भीमाशंकर अभयारण्याची वाट धरली. उंच उंच पहाड, खोल दऱ्या आणि डोंगर रांगांच्या कुशीत वाढलेली जंगलं यामुळे पश्चिम घाट आता मनोहारी दिसायला लागतो. पश्चिम घाट गुजरातकडून महाराष्ट्राकडे जेव्हा वळतो तेव्हा लागणारं पहिलं अभयारण्य म्हणजे भीमाशंकरचं अभयारण्य. याच कड्याच्या कुशीमध्ये हे जंगल वसलंय आणि हे जंगल जायंट स्क्विरल म्हणजे शेकरूसाठी राखून ठेवण्यात आलंय. कुठल्याही ऋतूत या अभयारण्यामध्ये येणं ही महाराष्ट्रातल्या वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणीच. गुप्त भीमाशंकर, साक्षी विनायक हे इथले सगळ्यांचे आवडते वनमार्ग. सह्याद्री रक्षा मंचच्या धनंजय कोकणेंमुळे हे वनमार्ग आता आमच्याही ओळखीचे झालेत. भीमाशंकरच्या जंगलामधल्या ट्रेलची सुरुवात शेकरूच्या कॉलनच होते. याच प्राण्यासाठी या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये शेकरूची वेगवेगळी रूपं आढळतात, पण भीमाशंकरचं शेकरू काही खास आहे. आणि विशेष म्हणजे शेकरू हे महाराष्ट्राचं मानचिन्ह आहे. पंढरपूरला गेलं तर विठोबाचं दर्शन घ्यावं असं वाटत राहतं. तसंच भीमाशंकरला आल्यावर शेकरूला पाहण्याची ओढ लागतेच. भीमाशंकरच्या जंगलामध्ये शेकरूला शोधणं तेवढं सोपं नाहीये. इथे आंब्याची, जांभळाची उंच उंच झाडं आहेत आणि या झाडांच्या शेंड्यांवरून शेकरू जंगलभर फिरत असतं. पण त्याच्या आवाजाचा वेध घेत आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय. जायंट स्क्विरल म्हणजेच शेकरूला उंच आणि आडव्या फांद्यांची झाडं लागतात. या जंगलामध्ये आंबा, जांभूळ, उंबर अशी झाडं भरपूर आहेत आणि यामुळेच इथे शेकरूचा आढळ आहे. याच झाडांवर शेकरू घरटं बांधतं. जिथे शेकरूचं प्रमाण चांगलं त्या जंगलाच्या भागाचा दर्जाही चांगला असं मानलं जातं. जंगल जर घनदाट असेल तर शेकरूला वरच्यावर फिरता येतं. शेकरू सरासरी जमिनीवर येत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त जंगलाची घनता म्हणजे शेकरूचं जास्तीत जास्त वास्तव्य. जर जंगल कमी होत चाललं किंवा शेतीसाठी जर लोकांनी झाडं काही मालकीच्या भागात कमी केली तर बाकी शेकरूंची संख्या आपोआपच त्यावर परिणाम होतो. भीमाशंकरमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असं शंकराचं मंदिर आहे. यामुळे खरं तर या जंगलाचं पावित्र्य जपायला हवं, पण धार्मिक तीर्थाटनाच्या नावाखाली या जंगलावर पर्यटकांचा भार पडतोय. बेकायदेशीर बांधकामांमुळे जंगल आक्रसतही चाललंय.
जंगलाला प्लास्टिकच्या वेढ्यातून वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हे प्रश्न कमी म्हणून की काय, गेल्या काही वर्षात भीमाशंकरच्या जंगलालगत असलेल्या डोंगर पठारांवर पवनचक्क्यांचा गराडा पडलाय. पवनचक्क्यांच्या या प्रकल्पासाठी इनरकॉन या कंपनीला महाराष्ट्राच्या वन खात्यानंच लीजवर जमीन दिली आणि पवनचक्क्यांच्या बांधकामासाठी 26,000 झाडं तोडण्याची परवानगीही दिली. पवनचक्क्यांच्या वाहतुकीसाठी इथलं जंगल जमीनदोस्त झालं. भीमाशंकरच नव्हे तर अवघ्या पश्चिम घाटात पवनचक्क्यांचा हा प्रश्न अतिशय गंभीर बनलाय. पवनचक्क्यांच्या आक्रमणामुळे आपण ही पठारं आणि उतारावरचं जंगल कायमचं गमावून बसू अशी रुखरुख इथून निघताना मनात कायम राहते. पश्चिम घाटातलं जंगल म्हणून अभिमानानं मिरवावं असं आणखी एक विराट जंगल महाराष्ट्रामध्ये आहे, कोयनेचं जंगल. या जंगलात जाण्याचा आमचा अनुभव खूपच थरारक होता. पश्चिम घाटातला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणजेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. कोयना, चांदोली आणि राधानगरी ही 3 अभयारण्य मिळून हा प्रकल्प बनलाय. कोयनेच्या पाणपसाऱ्यामधून आपण याच जंगलात चाललोय. कोयनेचं जंगल अतिशय दुर्गम आहे आणि याच पाण्यामुळे सुरक्षितही आहे. कोयना अभयारण्यातल्या बामणोली रेंजच्या दिशेनं आपण आता बॅकवॉटर मधून चाललोय. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पाणपसाऱ्यातून जातानाच हे जंगल किती निबिड आहे याची कल्पना येते. महाराष्ट्राची वीज ज्या कोयनेच्या पाण्यावर अवलंबून आहे त्या पाण्याचा साठा याच जंगलामध्ये होतो. कोयनेच्या जंगलातल्या बामणोली रेंज पर्यंत आपण येऊन पोचलोय आणि हा दिसतोय हा वासोटा किल्ला. याचंच नाव व्याघ्रगड असंही आहे. याचाच अर्थ या जंगलामध्ये अगदी पूर्वीपासून वाघ आहेत. बामणोलीकडच्या बॅकवॉटर मधून जंगलाच्या जवळ आलं की एखाद्या लोनली प्लॅनेटवर आल्यासारखं वाटतं. आपण ज्या जगातून इथे आलो त्या जगाहूनही नामानिराळं असं हे कोयनेचं जग. सूर्यप्रकाशही आतमध्ये पोचणार नाही इतकी घनदाट झाडी. झाडांच्या बुंध्यांना विळखे घालत जंगलभर पसरलेल्या वेली. प्राण्यांचं, पक्ष्यांचं गूढ अस्तित्व जपणारं जंगल म्हणजे कोयना. कोयनेच्या जंगलात आत शिरताना आपण विचारच करू इतकं हे निबिड जंगल आहे. अखेर आपण वाघ, अस्वल, बिबटे, गवे यांच्या इलाक्यात शिरतोय हे विसरून चालणार नाही. वेलींच्या जाळीतून वाट काढत, ओढे पार करत आम्ही या जंगलाचा अदमास घेतला. कोयनेच्या जंगलाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याआधी इथे वाघांच्या हद्दींचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. एक प्रयोग म्हणून वन खात्यानं इथे कॅमेरा ट्रॅपिंगच्या पद्धतीनं वाघांची शिरगणतीही केली. एखादी निश्चित झालं की काही लोकांचं म्हणत होतं की या जंगलामध्ये वाघच नाही आहेत, काहींचं म्हणत होतं की 1-2च वाघ आहेत. पण दिसून आलं की कोयनामध्ये वाघांची संख्या चांगली आहे. जेव्हा 7-8 ठिकाणचे वाघ आहेत असं जेव्हा दिसून आलेलं होतं, राधानगरीमध्ये तेच दिसून आलं, चांदोलीमध्ये तेच दिसून आलं, तर आपण आज सांगू शकतो की आपल्याकडे 15 ते 20 एवढे कमीत कमी एवढे वाघ या सगळ्या भागामध्ये. पण जंगल खूप मोठं आहे आणि त्यामुळे इथे अजून अभ्यास आणि संशोधन होण्याची गरज आहे.
कोयनेच्या जंगलाला सध्या तरी कोणताही धोका नाही, पण राधानगरी आणि चांदोली अभयारण्याच्या हद्दींजवळ बॉक्साईटच्या बेकायदेशीर खाणींचा प्रश्न अतिशय गंभीर बनलाय. राधानगरीच्या जंगलाला लागून अगदी बफर झोनमध्ये या बॉक्साईटच्या खाणी आहेत. अभयारण्यापासून 10 किलोमीटरच्या हद्दीत एकाही खाणीला परवानगी देता कामा नये असा नॅशनल वाईल्डलाईफ बोर्डाचा नियम आहे. पण खाण कंपन्यांनी हा नियम धुडकावून लावलाय. कोयनेच्या व्याघ्र प्रकल्पालगतच पश्चिम घाटातलं आणखी एक आकर्षणाचं आणि कुतूहलाचं ठिकाण म्हणजे कासचं पठार. आपण आत्ता ज्या पठारावर उभे आहोत, या पठाराला जागतिक वारशाचा दर्जा मिळालाय यावर कदाचित आत्ता आपला विश्वास बसणार नाही. पण पावसाळा सुरू झालाय आणि काही महिन्यांनी हे पठार रंगीबेरंगी फुलांनी अक्षरशः मोहरून जाईल. याआधी हे पठार काही जाणकार निसर्गप्रेमींनाच माहिती होतं, पण हळूहळू फोटो प्रदर्शनं, सोशल नेटवर्किंग यामुळे पर्यटकांचा ओघ इथे वाढलाय. वाढत्या पर्यटनामुळे हे फुलांचं पठार धोक्यात आलंय. पर्यटकांपासून याचं संरक्षण करण्यासाठी वन खात्यानं आता इथे कुंपण घातलंय, पण तरीही पठाराच्या संवर्धनाचे प्रश्न मात्र कायम आहेत. कास पठाराच्या लगत असलेला कासचा हा तलाव पूर्वी सातारा शहराला पाणी पुरवठा करायचा. या तलावाच्या आजूबाजूचं जंगलच या तलावाचं कॅचमेंट आहे. त्यामुळे फक्त कास पठारच नाही तर कासचं हे जंगल, तलाव आणि इथली वरवर पाहता उजाड वाटणारी पण संवेदनशील पठारं या सगळ्याच्या रक्षणासाठी प्रयत्न झाले तरच या ठिकाणचा जागतिक वारशाचा दर्जा टिकून राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून आता आमचा प्रवास सुरू झाला कोकण आणि गोव्याकडे. दाजीपूरच्या जंगलातल्या वाटेनं कोकणात उतरतानाचा हा प्रवास कधीही विसरता न येणारा. याच जंगलपट्ट्यात आम्ही एक खास अपॉइंटमेंट घेतली होती. ग्रेट पाईड हॉर्नबिल म्हणजेच मोठ्या धनेश पक्षाची. पश्चिम घाटातल्या जंगलातल्या पक्ष्यांचा राजा ग्रेट पाईड हॉर्नबिल. हा पक्षी दर्जेदार सदाहरित जंगलांमध्येच आढळतो. ग्रेट पाईड हॉर्नबिल बघायला मिळणं म्हणजे मोठी घटना आणि त्यातही आम्हाला या पक्षाचं घरटं पाहायला मिळालं. सह्याद्री निसर्ग मित्रचे राम मोने आणि सचिन पालकर यांच्यामुळे. एका गावातल्या शिडमाच्या झाडाच्या ढोलीत हे घरटं होतं. घरट्यामध्ये पिल्लू होतं, त्यामुळे नर आणि मादी सावधपणे आसपासच राहत होते. पिल्लाला भरवण्यासाठी दुरून काही काही आणत होते. आता या मादीनं झाडांची फळं आणली आहेत, पण उंदीर, सरडे असं खाद्यही ते पिल्लाला भरवतात. या थोरल्या पक्ष्यांची विणीची पद्धतही अगदी खास असते. कोर्टशिप ॲक्च्युली पूर्ण होते त्यावेळेला फिमेल आत जाते. फिमेल आत गेली की फिमेल आतमध्ये बसून आणि मेल बाहेरच्या बाजूने असं एक मातीची भिंत तयार करतात. त्या भिंतीला मधोमध एक फट असते साधारणपणे 2 इंचाची, की ज्यामधून तिची चोच आत बाहेर जाऊ शकेल. त्याद्वारे नर ज्या वेळेला बाहेरून येतो, बाहेरून त्याला फिडिंग करतो, त्यावेळेला मादी थोडीशी चोच बाहेर काढते, त्याच्यात अन्न घेते आणि ती स्वतः खाते. ज्यावेळेला पिलं त्याच्यात तयार होतात त्यावेळेला ती पिलांना भरवते. म्हणजे साधारणपणे 1.5 महिन्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये फक्त मादी आतमध्ये बसलेली असते. ती पूर्णपणे बाहेरच्या जगाशी संपर्कात नसते. एकदा अंड्यातनं पिलू बाहेर आलं की मादी वॉल आहे ती फोडते, बाहेर पडते, पुन्हा ती वॉल बिल्ड केली जाते
आणि जोपर्यंत पिलू बाहेर येत नाही तोपर्यंत नर आणि मादी दोघेही आतमध्ये न जाता बाहेरून त्यांना खाद्य पुरवतात. सह्याद्री निसर्ग मित्रानं हॉर्नबिलच्या कोकण पट्ट्यातल्या घरट्यांचं सर्वेक्षण केलंय. यामध्ये स्थानिकांचा सहभाग वाढवून या पक्ष्याचं आणि इथल्या जंगलाचं रक्षण करण्याचा प्रकल्प सुद्धा इथे आकाराला येतोय. तळ कोकणातून आता आम्ही गोव्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलो होतो. गोवा असं नुसतं म्हटलं तरी आपण निळ्याशा रुपेरी समुद्र किनाऱ्यांवर माडांच्या बनात जाऊन पोचतो. पण किनारपट्टीपेक्षाही अगदी वेगळा असा गोवा पश्चिम घाटात आहे. गोव्याच्या जंगलांची खरी झलक बघायला मिळते ती महादईच्या जंगलात. .800 स्क्वेअर किलोमीटरचं हे जंगल महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यात विभागलं गेलंय. महादई म्हणजे मोठी आई. हे जंगल मोठ्या आईच्या म्हणजेच देवीच्या नावानं वर्षानुवर्ष राखून ठेवण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्रातल्या पहाडांसारखे पहाड इथे नाहीत, पण नजर जाईल तिथपर्यंत दिसणाऱ्या घडीच्या डोंगर रांगा, खोल दऱ्याखोऱ्यांचा आणि नद्यांच्या उगमाचा हा प्रदेश. तीन राज्यात विस्तारलेलं हे अवाढव्य जंगल बघायचं असेल तर महादई बचाव अभियानच्या राजेंद्र केरकर सरांबरोबरच जायला हवं. या जंगलातला सुरलाचा धबधबा म्हणजे कळसा नदीची घळ. ही कळसा नदी मांडवी नदीची उपनदी आहे. महादईच्या जंगलात उगम पावणाऱ्या महादई म्हणजेच मांडवी, मलप्रभा, कळसा, मरुडहल्ल, मगरती, पानशिरा, कोटणी अशा नद्यांवरच गोव्याचा आणि महाराष्ट्र कर्नाटक मधल्या सीमा भागाचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. यातल्या कळसा नदीचं पाणी सध्या वादात अडकलंय. कर्नाटकमध्ये कणकुंबीला उगम पावणाऱ्या या नदीच्या पात्रात थोड्याच अंतरावर कालव्याचं काम सुरू झालंय आणि धरण बांधण्याचाही प्रस्ताव आहे. खरं तर राखीव जंगलापासून 10 किलोमीटरच्या क्षेत्रात धरण प्रकल्प करायला मनाई आहे, पण हे सगळे नियम डावलून कर्नाटक सरकारनं इथे कालव्यांचं काम सुरू केलंय. महादईचं जंगल वाचवायचं असेल तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांमध्ये समन्वय हवा. कर्नाटकनं आपल्या राज्यातल्या जंगलाचा भाग भीमगड अभयारण्य म्हणून घोषितही केलाय. पण महाराष्ट्र सरकारनं मात्र या जंगलाचा चंदगड आणि तिलारीचा भाग अभयारण्य म्हणून घोषित करणं गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षात मायनिंगच्या भस्मासुरानं गोव्यातल्या पश्चिम घाटाला पोखरून काढलंय. गोव्यामध्ये सांगे, सत्तरी, डिचोली या भागात आतापर्यंत बेसुमार मायनिंग झालं. डिचोलीमधली ही 7 किलोमीटर लांबीची खाण बघितली की याचा परिणाम किती मोठा आहे हे ध्यानात येतं. गेल्या 10 वर्षात गोव्याच्या या खाणींमधून लोह खनिजाचा 5 पटीनं उपसा झालाय. ही टोपोग्राफीच वेगळी आहे. इथे वर टेकडी,
मग खाली शेती बागायती लोकांची वसाहतीची ठिकाणं, मग पाण्याचे झरे वगैरे, हे एकदा तुम्ही हे काढलंत ना, कारण हे दे आर ग्राउंड वॉटर ॲक्विफर आहेत. इथे पाणी पावसाचं गेल्यानंतर पाणी आतमध्ये झिरपतं आणि ग्राउंड वॉटर रिचार्जिंग करण्याची याची क्षमता होती एकेकाळी. आता खाण सुरू झाल्यानंतर ते संपलेलं आहे. याचा परिणाम म्हणून खालच्या जे झरे आहेत उद्ध्वस्त होत आहेत, तळी जी आहेत ती उद्ध्वस्त होत आहेत. या खाणीमध्ये सध्या स्मशान शांतता आहे, कारण गोव्यातल्या लोह खनिजांच्या खाणींवर सुप्रीम कोर्टानंच बंदी घातली आहे. गोवा सरकारनंही खाणींमधलं उत्खनन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिलेत. गोव्यामध्ये पश्चिम घाटातली जशी महत्त्वाची जंगलं आहेत, तसंच जंगलांना जोडणारे कॉरिडॉर्स म्हणजे जोडमार्ग सुद्धा आहेत. या सगळ्या खाणी या जोडमार्गांच्याच पट्ट्यात आहेत आणि खाणींनी इथली जंगल, जमीन, पाणी याचा पूर्णपणे विनाश केलाय. एका बाजूला खाणींनी पोखरलेलं गोवा आणि तरीही हिरवीगार जंगलं उरामध्ये जपणारं गोवा. गोव्याची ही दोन्ही रूपं काही गेल्या डोळ्यासमोरून हटत नव्हती. पण गोव्याची सफर इथेच संपत नाही. पश्चिम घाटातलं आणखी एक रहस्य इथेच आमच्या समोर उलगडणार होतं. ही आहे वटवाघळांची गुहा. या गुहेत शिरतानाचा अनुभवच इतका थरारक आहे, तर आतमध्ये काय काय रहस्य दडली असतील. गुहेच्या सुरुवातीला एवढी वटवाघळं नाही आहेत, पण जसं जसं आत जावं तशी तशी हजारो वटवाघळं इथे दडलेली आहेत हे लक्षात येतं. अगदी शांतपणे ऐकलं तर त्यांचा आवाजही येतो. संपूर्ण पश्चिम घाटात वटवाघळांच्या एकूण 23 प्रजाती आहेत आणि त्यापैकी 14 प्रजाती गोव्याच्या जंगलात आहेत. ही वटवाघळं कीटकभक्षी आहेत, हिपोसिडरस प्रजातीची. दिवसभर या गुहेत राहून संध्याकाळी ही वटवाघळं जंगलात खाद्याच्या शोधामध्ये निघून जातात. अंधाऱ्या गुहेत शिरताना ही वटवाघळं आपल्याला काही करतील की काय अशी भीती आपल्याला वाटत राहते. पण ही वटवाघळं आपल्याला तर काहीच करत नाहीत, पण आपणच त्यांच्या गुहेत शिरल्याची त्यांना भीती वाटते. ही वटवाघळं गुहेच्या बाहेर पडेपर्यंत आम्ही गुहेच्या तोंडाशी बसून होतो. सूर्यास्तानंतरच्या संधी प्रकाशात ती एक एक करत जंगलात विखुरली. तेव्हा गोव्याच्या जंगलात होळी पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. पश्चिम घाटाच्या आपल्या प्रवासातलं चौथं राज्य कर्नाटक. दक्षिणेकडचा हत्तींचा इलाका इथूनच सुरू होतो. कर्नाटकच्या प्रवासाची सुरुवात होते 80 दांडेलीच्या व्याघ्र प्रकल्पापासून. दांडेलीचं जंगल पानगळीचं आहे, त्यामुळे उन्हाळ्यात हे जंगल अगदी उजाड दिसतं. पण याच दिवसात इथलं वन्यजीवन पाहण्याची संधी असते. दांडेलीच्या जंगलातलं वन्यजीवन खऱ्या अर्थानं अगदी जवळून पाहायचं असेल तर या ओपन जीपमधून जंगलामध्ये फेरफटका मारता येतो. ही व्ह्यू पॉइंट नावाची ट्रेल आहे. याच ट्रेलनं थोडं पुढे गेलं की जंगलाचं अगदी विहंगम दृश्य पाहायला मिळतं.
निसर्ग संस्थेचे संचालक सुनील करकरे या जंगलामध्ये अनेक वर्ष येतात. त्यामुळे कुठल्या ठिकाणी कोणते प्राणी दिसतील याचा त्यांचा अंदाज सहसा चुकत नाही. हत्तींनी रस्ता ओलांडण्याची सुद्धा ही हमखास जागा. पण दांडेलीच्या जंगलात आणखी एक रहस्यमय प्राणी राहतो, ब्लॅक पॅन्थर. दांडेलीच्या जंगलात कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीनं झालेल्या शिरगणतीमध्ये 55 ब्लॅक पॅन्थर्सची नोंद झाली. संध्याकाळच्या वेळेला किंवा पहाटे ब्लॅक पॅन्थरनं आपल्यालाही दर्शन दिलं तर? या थराराचा विचार करतच व्ह्यू पॉइंटच्या जागी पोहोचलो. पश्चिम घाटाच्या डोंगर रांगांचं विहंगम दृश्य इथून दिसेल असं वाटत होतं. पण दरीतल्या अवघ्या जंगलाला आग लागली होती. उन्हाळ्याच्या दिवसात इथल्या जंगलांना असलेला हा सगळ्यात मोठा धोका. आगीच्या लपेट्यात आलेलं हे जंगल बघून आमचा दिवस झाकोळला गेला. अंधाऱ्या रात्रीच आम्ही पुढे उत्तर कन्नडा जिल्ह्यातला कारवार आणि कुमठ्याचा रस्ता धरला. आतापर्यंतच्या प्रवासात समुद्राला लागून असलेल्या रस्त्यानं जाण्याची आमची ही पहिलीच वेळ. कारवारहून मंगलोर आणि मंगलोर मार्गे कुर्गचा प्रवास, पश्चिम घाटातल्या नागमोडी वळणांचा. पण इथून थोडं पुढे गेल्यावर शरावती नदीच्या पात्रातलं डोळ्याचं पारणं फेडणारं जंगलही पाहायला मिळालं. महाराष्ट्राची कोयना तशी कर्नाटकची ही शरावती. हा प्रसिद्ध जोगचा धबधबा म्हणजे डोंगर दऱ्यातून जाणारा शरावती नदीचा प्रवाहच. पावसाळ्यात या धबधब्याचं हे रूप पाहिलं की आपल्याला नायगाराची आठवण येते. नद्यांच्या प्रदेशातून आम्ही गेलो करिकानम्मा या रेन फॉरेस्ट मध्ये. इथे अनेक वर्ष संशोधन करणारे वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष चंद्रन आमच्या बरोबर नसते तर या जंगलाचा महिमा आम्हाला कळलाच नसता. हे रेन फॉरेस्ट ही सुद्धा एक देवराईच आहे. देवराई म्हणजे देवाच्या नावानं राखून ठेवलेलं जंगल. आपण आता एका समृद्ध आणि घनदाट अशा रेन फॉरेस्ट मध्ये आहोत. पण हे रेन फॉरेस्ट ॲमेझॉन किंवा ब्राझीलचं नाहीये. हे रेन फॉरेस्ट आहे पश्चिम घाटाच्या अगदी मध्यावरचं. हे जंगल अतिशय प्राचीन असावं, 120 दशलक्ष वर्षांपूर्वीचं असावं असं तज्ज्ञांचं मत आहे. अवघ्या पश्चिम घाटामध्ये अशी जंगलं खूपच दुर्मिळ झाली आहेत. रेन फॉरेस्ट म्हणजेच वर्षावनांमध्ये सलग 8 महिने पाऊस पडतो. पावसाच्या जोरावरच ही जंगलं रुजतात, वाढतात आणि वर्षानुवर्ष तग धरतात. See, the Western Ghats once upon a time was full of rainforests. Then what happened, due to the emergence of agricultural man and due to various other industrial interventions and submersion by hydroelectric projects, other kinds of dams, most of the rainforests got cut or became secondary forests. But there are very few patches still preserved, and they are preserved because of their sacredness. And we are standing right now in the middle of a preserved rainforest.
कार्प्स नावानं ओळखली जाणारी ही पांढऱ्या खोडांची झाडं आपल्याला साधारण जंगलात दिसणार नाहीत. Various kinds of fungi act on the wood, like these bracket fungi. याच वर्षावनामध्ये आम्हाला आणखी एका वेगळ्याच प्रकारची पर्यावरण व्यवस्था बघायला मिळाली. मिरिस्टिका स्वॅम्प. मिरिस्टिका म्हणजे जायफळाच्या वर्गातल्या वनस्पती आणि स्वॅम्प म्हणजे दलदल. रेन फॉरेस्टमध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं, जमिनीमध्ये सुद्धा दलदल असते. अशा दलदलीत जमिनीतून ऑक्सिजन मिळवणं खूप कठीण असतं आणि म्हणूनच श्वास घेण्यासाठी या झाडांची ही मुळं अशी लांबवर पसरली आहेत. या मुळांचं जाळं जेवढं भक्कम तेवढंच हे झाड आकाशात वर उंच जातं. संपूर्ण पश्चिम घाटात अशा मिरिस्टिका स्वॅम्प अगदी मोजक्या ठिकाणी राहिल्या आहेत. अशा प्रकारची जंगलं लायन टेल्ड मकाक सारख्या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांची वसतिस्थानही आहेत. या माकडाच्या चेहऱ्याला सिंहासारखी आयाळ असते आणि याची शेपूटही आखूड असते, म्हणून याचं नाव लायन टेल्ड मकाक. लायन टेल्ड मकाक प्रमाणेच किंग कोब्रा या सगळ्यात मोठ्या सापाचंही हे वसतिस्थान आहे. जगातला सर्वात मोठा विषारी साप असा या सापाचा दबदबा. शरीराच्या वेटोळ्यानं पालापाचोळा गोळा करून घरटं करणारा हा जगातला एकमेव साप. पण वृक्षतोड आणि शेतीचं आक्रमण झाल्यामुळे किंग कोब्रांचा अधिवासही घटत चाललाय. अवघ्या पश्चिम घाटात आता फक्त 20% वर्षावनं उरली आहेत. तमिळनाडूमध्ये मसिनागुडीच्या जंगलामध्ये मोयार नदीच्या काठाकाठानं एक ट्रेल जाते. याच ट्रेलवरून आम्ही या जीपमधून निघालोय. या ट्रेलवर हत्ती, गवे, अस्वल असे मोठमोठे प्राणी दिसू शकतात. बघूया आपल्याला काय दिसतंय. ही मलबार जायंट स्क्विरल म्हणजे शेक्रूज. पण दक्षिणेकडे या शेक्रूचं रूप थोडं बदलतं. मुदुमलाईच्या मसिनागुडी ट्रेलचा रस्ता जंगलातून जातो. याच क्रॉसिंग मध्ये या शेक्रूची धांदल उडाली आहे. मुदुमलाईच्या जंगलात चितळांचं प्रमाणही भरपूर आहे. जंगलाच्या बाजूला चरणारे मस्त मौला गव्यांचे कळप पाहिले की मुदुमलाईचा रांगडेपणा लक्षात येतो. या जंगलात अस्वल आहेत हे ऐकलं होतं, पण वारूळ हुंगणारं हे गलेलठ्ठ अस्वल समोर उभं ठाकलं तेव्हा डोळे विस्फारले होते.
इथल्या मसिनागुडीच्या ट्रेलवरच जंगलातला रस्ता ओलांडणारा हा हत्तींचा कळपही सामोरा आला. या कळपामध्ये सुळेवाला नर नव्हता, पण मुदुमलाईच्या जंगलात एकेकाळी किती महाकाय हत्ती होते हे इथल्या एलिफंट कॅम्प मधले सुळेवाले हत्ती पाहिल्यावर लगेच लक्षात येतं. तमिळनाडूतून केरळच्या सीमेमध्ये प्रवेश केला तरी हत्तींचं हे जंगल आपली पाठ सोडत नाही. घनदाट जंगलातल्या नागमोडी वाटेनं आम्ही केरळमध्ये थडकलो. अन्नामलाईच्या रांगांमध्ये आमचा प्रवास सुरू झाला. आणे म्हणजे हत्ती आणि मलय म्हणजे पर्वत. मुन्नारच्या डोंगर रांगांमध्ये धुकं जमायला लागलं होतं. पेरियार नदीचा प्रवाह सुद्धा गूढ वाटत होता. एरविकुलम नॅशनल पार्कच्या काळ्या पहाडांमधल्या वाटांनी आम्ही इथल्या शोला फॉरेस्टमध्ये फिरत होतो. एरविकुलम नॅशनल पार्क हे उंचच उंच डोंगर रांगा आणि शोला प्रकारच्या जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. शोला म्हणजे 2 डोंगरांच्या घळीमधलं जंगल. इथे अशी डोंगर उतारावरची हिरवीगार जंगलं आहेत आणि त्याचबरोबर गवताळ कुरणं सुद्धा आहेत आणि म्हणूनच ही इकोसिस्टीम काही खास आहे. डोंगर उतारावरच्या याच शोला जंगलांमध्ये निलगिरी थर या प्राण्यांचा अधिवास आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात निलगिरी थरचा विणीचा काळ असतो. त्यामुळे या दिवसात निलगिरी थरची पिल्लं सुद्धा त्यांच्याबरोबर बघायला मिळतात. एरविकुलम नॅशनल पार्कमध्ये सुमारे 700 निलगिरी थर आहेत, पण आता या प्राण्यांची संख्याही घटत चालली आहे. एरविकुलम नॅशनल पार्कमध्येच आणेमुडी हे शिखर आहे. हे शिखर पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर. या शिखराची उंची आहे 8,842 फूट. One of the important ecosystems of the Western Ghats is the montane shola grassland ecosystem, which we are seeing in Munnar, Iravikulam, all these places. So the important thing is the water holding capacity is very more, so that all the grasslands, they are origins of rivers actually. It is not not like for wasteland. केरळमध्ये प्रवास करताना रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार जंगलं लागतात. पण डोंगर उतारांवरची जंगलं तोडून इथे वर्षानुवर्ष चहाच्या मळ्यांचं आक्रमण होत राहिलं. पश्चिम घाटातल्या जंगलांना केरळमध्ये आणखी एक गंभीर धोका आहे. तो म्हणजे जलविद्युत प्रकल्पांचा. केरळमधल्या चालकुडी नदीवरचा एक प्रस्तावित जलविद्युत प्रकल्प सध्या चांगलाच वादात सापडलाय. रिव्हर रिसर्च सेंटरच्या लता आनंद आणि एस उन्नीकृष्णन यांच्याबरोबर आम्ही चालकुडी नदीची सफर केली. नदीच्या काठाकाठानं प्रवास करतच आम्ही जाऊन पोचलो अथिरापल्लीच्या धबधब्याजवळ. अथिरापल्लीचा हा धबधबा कर्नाटकमधल्या जोग धबधब्या इतकाच विराट आहे. चालकुडी नदीवर धरण झालं तर हा धबधबा लुप्त होणार आहे आणि त्यामुळे इथला पर्यटन व्यवसायही. त्याचबरोबर विद्युत प्रकल्पासाठी चालकुडी नदीचा प्रवाह अडवला तर नदीच्या खालच्या बाजूच्या गावांना पाणीही मिळणार नाहीये.
त्यामुळे पर्यावरणवाद्यांचा याला विरोध आहे. This dam project is being challenged not from a project per se point of view, but from a basin perspective. One more dam is not feasible. And if you ask me from the entire perspective of Kerala, I would say all the sites for large dams in Kerala are over. We don't have any more scope for large dams, be it the present discussed Athirapalli or Patrakadavu or proposed Puyamkutti or any other. We don't have scope for large dams anymore because all the sites have been exhausted and the rivers do not have enough water to sustain large dams. अतिरापल्लीचं हे जंगल वन्यजीवनानं समृद्ध आहे. जलविद्युत प्रकल्पासाठी धरण झालं तर नदीकाठचं हे समृद्ध जंगलही आपण गमावून बसू असं त्यांना वाटतं. पण काही कॉन्ट्रॅक्टर्सच्या हितापुढे या जंगलाचं, नदीचं काय मोल? अतिरापल्लीचा हा जंगलावर घाला घालणारा विद्युत प्रकल्प असो की पवनचक्क्यांच्या प्रकल्पांसाठी सुरू असलेला भीमाशंकरच्या जंगलाचा ऱ्हास असो की गोव्याचं बेसुमार मायनिंग असो, पश्चिम घाटाच्या प्रत्येक टप्प्यावर एक धगधगता संघर्ष सुरू आहे. पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं या संघर्षाला, या ठिकठिकाणच्या वास्तवाला सगळ्यांसमोर आणलं. मुठभर लोकांच्या विकासासाठी आपण पश्चिम घाटाचं मूल्य पायदळीत उडवतोय हे माधव गाडगीळ पुन्हा पुन्हा सांगतात. एकूणच आपण आपला भूभाग कसा वापरतो, संसाधनं कशी वापरतो, वनसंसाधनं कशी वापरतो, त्याचप्रमाणे जलसंसाधनं कशी वापरतो हे आणि याला विकास वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प येतात ते कसे ठरवतो, संरक्षण आहे, निसर्ग संरक्षण काय पद्धतीने द्यायचा प्रयत्न करतो, हा एक खूप गहन विषय आहे. आणि एकूण अगदी जर साधे दोन वाक्यात सांगायचं म्हटलं तर विकास नीती जी आजची आहे ती एक वरून लादलेली आणि तिथल्या लोकांना काय हवं आणि दूरदृष्टीने संसाधनांचा वापर करायचा असेल तर काय हवं हे अजिबात विचारात न घेतलेली आहे. बाहेरच्या लोकांना चटकन भरपूर पैसे मिळावेत हे कशातून साधेल हीच विकास नीती बनलेली आहे. पर्यावरण तज्ञांची ही हाक केंद्र सरकार किंवा पश्चिम घाटातल्या राज्य सरकारांपर्यंत मात्र पोचत नाहीये. विकास की पर्यावरण अशा ढोबळ वादात आपण आपल्याच मुळावर घाव घालतोय याची जाणीवही विरत चालली आहे. पश्चिम घाटामध्ये हिंडताना इथल्या डोंगर रांगांमध्ये, जंगलांमध्ये घुमणारी ही हाक आम्हाला प्रत्येक वळणावर ऐकू येत होती.